पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र दर पा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट लागली आहे। तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं असेल तर कडाप थोडाफार या ठिकाणी कमी गेला आहे, पहिल्या लिस्टपेक्षा कडाप कमी गेला आहे। आता दसदशा या ठिकाणी लिस्ट लागणार आहे। तर दुसरी जी लिस्ट लागली ते कमी लागली, पहिली जी लिस्ट लागली होती एकदम हाय लागली होती, आता दुसरी जी लिस्ट आहे त्याच्यापेक्षा कमी लागली आहे। आता तिसरी जी लिस्ट लागणार आहे त्याच्यापेक्षा कमी लागणार आहे दुसऱ्या लिस्टपेक्षा। पहिल्या लिस्टमध्ये सुद्धा 1500 विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झाला आणि दुसरी जी लिस्ट लागली त्यामध्ये सुद्धा 1700 विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झाला आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये। आता भरपूर विद्यार्थ्यांची या ठिकाणी डिमांड होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची थर्ड मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेमध्ये लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि त्याचबरोबर याच्या अगोदर आपण जो अंदाज आहे तो सांगितला तुम्हाला, दुसऱ्या लिस्टचा पहिल्या लिस्टचा पण सांगितला तर तो आपला या ठिकाणी खरा लागलेला आहे। जो काही तुम्हाला कडाप सांगितला तो सुद्धा कडाप त्या ठिकाणी खरा लागलेला आहे, लक्षात ठेवा। तुम्ही पाहिलं असेल जेवढा काही कडाप मी तुम्हाला सांगला त्या रेशोनच त्या ठिकाणी कडाप लागलेला आहे, लक्षात ठेवा। एखाद्या ठिकाणीच जो रेशो आहे तो त्या ठिकाणी चुकला आहे, लक्षात ठेवा। तर दुसऱ्या लिस्टमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल तर आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलं तिसरी लिस्ट आता लागणार नाही आहे कारण की 1700 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे दुसऱ्या लिस्टमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तिसरी लिस्ट या ठिकाणी येणार आहे, तर ते कधीपर्यंत येणार आहे याबद्दल तुम्हाला सांगणार आहे, कडाप सुद्धा सांगणार आहे। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, त्याचबरोबर नागपूर सिटी, नागपूर मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कास्ट वाईज कडाप किती देणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरी वाईज कडाप किती देणार आहे, सेफ झोन का आहे याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की या ठिकाणी 60% किती रेशो आहे, 70% किती रेशो आहे, 80% किती रेशो आहे, 90% किती रेशो आहे, 91% किती रेशो आहे, 92% किती रेशो आहे, हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे। तर बा जे काही आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट लागली आहे, तर आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही ज्यांचं पण सिलेक्शन झालं नसेल तर बा ज्यांचं पण सिलेक्शन झालं नाही, जे पण विद्यार्थी 1-2 मार्काने हुकले असेल तर डिमोटिवेट आपल्याला व्हायचं नाही, संयम आपल्याला ठेवायचा आहे। तर पहिली जी लिस्ट आहे त्यामध्ये 1500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, दुसऱ्या लिस्टमध्ये 1700 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे। आता जी तिसरी लिस्ट लागणार आहे ते कमी जाणार आहे, दुसऱ्या लिस्टपेक्षा जो कडाप हा कमी जाणार आहे तिसऱ्या मेरिट लिस्टचा। तर आता तिसरी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी जी मेरिट लिस्ट लागणार आहे एक तर 30 एप्रिलला लागणार आहे किंवा 1 मेला लागणार आहे किंवा 2 मेला लागणार आहे। तर ह्या काही तारखेपर्यंत आपल्याला या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला या ठिकाणी संयम या ठिकाणी ठेवायचा आणि त्याचबरोबर जे 4थी पण लिस्ट लागणार आहे, 5वी पण लिस्ट लागणार आहे, 6वी पण लिस्ट लागणार आहे। तर ही जी वॅकन्सी आहे जून महिन्यापर्यंत खतम त्यांना करायची आहे, त्यानंतर जून महिन्यापर्यंत 6 लिस्ट लागल्यानंतर त्यानंतर आणखीन नवीन वॅकन्सी निघणार आहे, आणखीन तुमच्यासाठी खुशखबर निघणार आहे, नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची भरती निघणार आहे जून 2026 मध्ये, ठीक आहे। म्हणजे वर्षातून 2 वेळा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची वॅकन्सी आता निघत जाणार आहे, भरती निघत जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा कडाप किती जाणार आहे, अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन। आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिलं तर पहा यूआर कॅटेगरीचा जो कडाप आहे, ओपन कॅटेगरीचा 90 ते 95 आसपास जाणार आहे, ओबीसी कॅटेगरी असेल तर 88 ते 93च्या आसपास कडाप जाणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असेल तर 85 ते 92 जाणार आहे, एससी कॅटेगरी असेल 80 ते 88 पर्यंत जाणार आहे, एसटी कॅटेगरी असेल तर 78 ते 85 जाणार आहे, पीडब्ल्यूबीडीचा जो कडाप आहे हा 65 ते 80च्या दरम्यान जाणार आहे। एवढा काही सेफ झोन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे
छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन. आता या डिव्हिजनचा कटअप किती जाणार आहे तर पहा, तुम्ही जर युआर कॅटेगरीचे असाल म्हणजे ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 89 ते 95च्या आसपास कटअप जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर या ठिकाणी 87 ते 93च्या आसपास कटअप पाहायला भेटणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 84 ते 92च्या आसपास कटअप जाणार आहे. आणि एससी कॅटेगरीचे असाल 79 ते 88च्या आसपास कटअप जाणार आहे. एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 78 ते 85च्या आसपास. पीडब्ल्यूडी बीडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 64 ते 80च्या दरम्यान जाणार आहे. एवढा काही कटअप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आपल्याला या डिव्हिजनचा पाहायला भेटणार आहे. आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर पहा, मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPU. आता हे काही जे डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवले मुंबईतले, तर इथला तो कडाबा हा कमी जाणार आहे. कारण की कडाप कमी जाण्याचे जे कारण आहे या डिव्हिजनचं, तर पहा या डिव्हिजनमध्ये ज्या जागा आहे ओपन कॅटेगरीच्या जागा होत्या, कॅटेगरी वाईज जागा होत्या, पण ते एकट दुक्कट जागा होत्या, एकांतिक जागा होती. पण ओपन कॅटेगरीच्या जागा होत्या त्या पण कमी होत्या, म्हणजे 2, 4, 6, 8, 10 अशा प्रकारे जागा या मुंबई डिव्हिजनमध्ये होत्या, एक लक्षात ठेवा. तर त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दुर्लक्ष केला, या ठिकाणी फॉर्म भरला नाही मुंबईच्या डिव्हिजनमध्ये. आणि ह्या हिशोबानं सुद्धा या ठिकाणी मुलांनी फॉर्म भरला नाही, कारण की मुंबईसारख्या ठिकाणी परवडत नाही, एक लक्षात ठेवा. मुंबईसारख्या ठिकाणी परवडत नाही, कारण की त्या ठिकाणी महागाई लय आहे, एक लक्षात ठेवा. तुम्हाला जरी 15,000 जरी महिना या ठिकाणी असणारा मुंबईमध्ये जर असला तर तिथं रूम भाड्यामध्येच आपले रूम भाड्यात आणि जेवणामध्ये जे विद्यार्थी मिळून 15,000 जाते, एवढी महागाई मुंबईमध्ये आहे. रूम भेटणं मुश्किल आहे, अशी महागाई तिथली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे भरपूर बहुतांशी विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये फॉर्म भरला नाही. इथला तो कडाबा हा कमी जाणार आहे. तर बा तुम्ही जर युआर कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 ते 90च्या आसपास कडाबा जाणार आहे ओपन कॅटेगरीचा. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 88 ते 90च्या आसपास जाणार आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90पर्यंत जाणार आहे. एससी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88पर्यंत जाणार आहे, किंवा 80 ते 86पर्यंत जाणार आहे. एसटी कॅटेगरीचे असाल तर 78 ते 85च्या आसपास जाणार आहे. पीडब्ल्यूडी बीडी कॅटेगरीचे असाल तर 60% 70%पर्यंत पण जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे, त्यानंतर पहा नागपूर सिटी आहे, नागपूर महसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी डिव्हिजन आहे, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, पुणे महसूल आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिलं तर पहा, युआर कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 89 ते 95पर्यंत जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 87 ते 93 जाणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल 85 ते 92पर्यंत जाणार आहे. एससी कॅटेगरीचे असाल तर 79 ते 88पर्यंत जाणार आहे. एसटी कॅटेगरीचे असाल तर 78 ते 85. पीडब्ल्यूडी बीडी कॅटेगरीचे असाल तर 65 ते 80% कडाप पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर पहा, रायगड डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ. तर या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिलं तर पहा, ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे 90-95, ओबीसी 88 ते 93, ईडब्ल्यूएस 85 ते 92, एससी कॅटेगरी 80 ते 88, एसटी कॅटेगरी 78 ते 85, पीडब्ल्यूडी 65 ते 80. एवढा काही कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. आजच्यासाठी तर थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय